नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. ते काल ते त्या घाटकोपरमध्ये ते का घाटकोपर का कुठं काय ते भैयाजी कोण जोशी ते काहीतरी ते RSSचं काहीतरी बोललं की घाटकोपरची भाषा कुठली गुजराती, मुंबईची भाषामध्ये काय ते कुठल्याही भाषा चालू शकतात, अनेक भाषांची राहणारी लोक आहेत. भाषेमध्ये चालू आहे याचा अर्थ असा आहे की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते. त्या घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी व्यक्ती मराठी बोलतो, त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. आता आपल्याला बोलायचं आहे की मुंबई नक्की गुजरात्यांची की मराठ्यांची. जरा व्हिडिओ नीट बघा, ऐका. मराठी माणसांना आपलं काय आहे ना माहिती आहे का, आपण नुसतं बोलायच्या कामाचे आहोत, फक्त बोलायच्या. म्हणजे पूर्वीच्या मराठी माणसांनी आपल्या काय काय केलं, काय आपला इतिहास आणि काय आपले साहित्य आणि आपली संस्कृती आणि आपले काय सगळ्या गोष्टी, सगळा गौरवशाली इतिहास आहे मराठी माणसाचा. पण आज आपला इतिहास काय त्याचा जरा अभ्यास केला पाहिजे. जरा नीट बघा ही व्हिडिओ, जरा काळजीपूर्वक 10 मिनटं घरातल्यांसोबत बसा. ही मी काय सांगतोय ती माहिती जरा आत्मसात करा. तुम्ही तुमच्यात चर्चा करा की बाबा नक्की आपली मुंबई, आपण काय नक्की मागे आहोत, कशासाठी आहोत, काय नक्की चाललं आहे याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. जरा मला तरी वैयक्तिक वाटतं की तुम्ही अगदी शांतपणे व्यवस्थित या सगळ्या गोष्टी ऐकाल. आता मराठी माणसाची मुंबई, मला सांगा एक गोष्ट, जरा एक आपण छोटीशी बोलूया. आज ह्या मुंबईच्या तुमची त्या कुलाब्यापासून चर्चगेटपासून कुठेही घ्या, मराठी माणूस पूर्वी अत्यंत चांगल्या ठिकाणी राहत होता. कसा बाहेर पडला तो तिथनं, कसा पडला. आज तुम्ही तुमच्यातले अनेक नातेवाईक, आज एखाद दुसरा कोणीतरी असेल आज इकडे तिकडे वाली मुंबईसारख्या दक्षिण मुंबईमध्ये राहत असेल, किंवा तुमच्या आजोबा बिजोबा सांगत असेल, किंवा तुमच्या गावातला किंवा तुमच्या आजूबाजूचा कोणीही सांगत असेल की आम्ही पहिले तिकडे राहायला होतो, आता आम्ही झक मारायला विरारला गेलो, आता आम्ही झक मारायला इकडे कल्याण डोंबिवलीला गेलो आहे. कशामुळं हे नक्की का झालं? आपल्याकडं काय नव्हतं असं की आपण या सगळ्या गोष्टी सोडून तिथून आपण निघून गेलो? आज हाताच्या बोटावर मोजण्यासारखी लोक त्या खाली मुंबईमध्ये राहिलेत, बाकी सगळे तिथून निघून गेली. पण जेव्हा आपण या गोष्टीचा सारासार विचार करतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या घरातले घरगुती वाद, 4 भावांमध्ये बापाने एक रूम घेऊन ठेवले तिथं कुठंतरी त्या दक्षिण मुंबईत, पकडू कुठला तर एरिया असेल तो असेल. मग आता 4 भावांची 4 हिस्से करायचे, मग तिला 4 भागात कापायची एक सारखी. मग तिला कापायची येतं, मग हे 4 जण ती रूम विकून टाकायचे. मग ती विकली की ह्या 4 जणांचा 4 हिस्सा व्हायचा. मग 4 जण 4 टोकाला पळायचे. कोण विरारला जाईल, कोण इकडं त्या कल्याण बदलापूरला, कोण इकडं पनवेल बिनवेलकडे, या सगळ्या बाजूंमधनं असे 30-40% प्रॉपर्ट्या मराठ्यांच्या किंवा मराठी माणसाच्या तशाच गेल्या. दुसरी गोष्ट म्हणजे अरे जागा कमी पडते इकडे मुंबईत, काय इकडे मुंबईत केवढीशा जागेत राहायचं, त्याला त्या विरारला तिकडे 2 BHK 3 BHK भेटतात. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे जी बिल्डर लॉबी होती, जी ही बाहेरची परप्रांतीय होती, यांनी बरोबर डोकं लावलं, बाहेर मुंबई पसरवत नेली. आज ही तिसरी मुंबई जी घडते इथं बाजूला बनवली जाते ना, सगळ्यात मोठा स्कॅम आहे. मी परवा माझी व्हिडिओ बनवली, सगळ्यात मोठा स्कॅम तिथल्या स्थानिक गावकऱ्यांना उठवलंय. कशासाठी? तर परप्रांतीय आणून उराव बसवण्यासाठी. तिथं जेवढी लोकं येत आहेत ना, त्या उलव्या बिलव्यासारख्या भागात, त्या तिसऱ्या मुंबईच्या सगळ्या भागामध्ये, ती सगळी लोकं तुम्ही बघा, त्याची मी माहिती घेतली त्या सगळ्या गोष्टीची. 65 ते 60% लोक ही परप्रांतीय आहेत. परप्रांतीय ही साधी गोष्ट नाही आहे. तुमचा महाराष्ट्र ओरबाडत चाललेत. तुम्हाला कसली इन्व्हेस्टमेंट पाहिजे? तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा. या तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनला जा, बिल्डर लॉबीमध्ये जा, तुम्ही कोणतेही जे हे ब्रिज बनवतात, या सगळी ही लोकं बघा कोण आहेत. ही बाहेरनं सगळे आलेली परप्रांतीय आहेत, बांगलादेशापासून सगळे आलेली लोक आहेत. ती का नाही आमचा मराठी माणूस याच्यामध्ये घुसत? आम्ही त्यांना पोकळी निर्माण करून दिले म्हणून हे साले उराव इथं चढले. तुमच्या पोकळी निर्माण झाली त्यांना दिसलं की पानीपुरी का ठेला इधर मुंबई में कोई लगाता नहीं, ये मराठी आदमी नहीं लगाता, ये खाने के लिए आएगा अपने पास. लावले त्यांनी पाणीपुरीचे ठेले. ज्याची गोष्ट त्यांना वाटेल ती गोष्ट त्यांनी केली. बिकानेरची बेकरी इकडं आणून त्यांनी श्रीमंत बनवली. तुमचं काय वडापाव, तोही किती जण मराठी विकतात, ते अर्धे भैयेच विकतात. या सगळ्या गोष्टीचा बारीक तंतोतंत अभ्यास केल्यानंतर समजतं की आपण आहोत नोकरदार. किती बिझनेसमॅन आहेत आपले मराठी, किती बोटावर मोजणे एवढे. त्या मुंबईचं तर सोडूनच द्या, मुंबईत तर किती बिझनेसमॅन आहेत ते मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आपण नोकरी करायला, गावावरनं कशाला आलो आहे? नोकरी करायला. हे भैये गावावरनं येतात, हे बाहेरची लोक गावावरनं येतात धंदा करायला. इथं धंदा, त्यांना माहिती आहे इथं धंदा केल्यानंतर आपल्याला 4 पैसे मिळतील. आता धंद्यात पैसा म्हणून आपली लोक घुसायला जातात, पण आधीच ते सगळं पॅक झालं आहे, मार्केट फुल झालं आहे तिकडे, आणि करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला धंदा मिळत नाही. आणि मग आपण गटांगळ्या खातो, मग म्हणतो अरे नाही धंद्यात पण राम नाही, राहिला नाही धंद्यात.
हळूहळू मराठी माणूस बाहेर पडतोय, पण बाहेर पडून गावाकडे गेल्यानंतर गावात त्याच्या हातावर काय आहे? घरगुती वाद, प्रॉपर्ट्यांचे झालेले वाद, जमिनींचे वाद. तिथं जाऊन त्याला काय करायचं म्हणलं तर चुलता देईना, भाव देईना, हे करेना ते करेना, त्याच्यात ते मेल आहे पार. आणि आपल्या गावाकडची वृत्तीनं, गावाकडचं राजकारण आणि गावाकडची मला असं वाटतं वातावरण इतकं घाणेरडं आहे, भिकारचोट आहे की त्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. गावामध्ये भावकीचे कलह, गावातले वाद, त्याच्यामुळं तिकडं देखील आपली माणसं उद्योगधंद्यामध्ये उतरत नाही आहेत. फार कमी तुरळक लोक उतरत आहेत. पण त्याच ठिकाणी जमिनी विकायचा धडाका अगदी मोठ्या प्रमाणात चालला आहे. आता जमिनी घेणारे कोण आहेत? अर्धे बाहेरची लोक आहेत. ही सगळी ही तिथं येऊन जमिनी घेत आहेत, तिथं येऊन सगळ्या गोष्टी करतायत. आज साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी परवा कोकणात गेलो होतो त्या संगमेश्वराला, आणि तिथे जाताना त्या चिपळूणच्या कुठे पुढे की काय ते बघा, तिकडे त्या मोठ्या इंडस्ट्री लागतात सगळ्या, ते कसल्या केमिकल फॅक्टऱ्या की काय आहेत सगळ्या रस्त्याने. मी तिथं उतरलो 5 मिनटं. मला त्या रस्त्यानं काही येताना ती लोकं दिसली. म्हणलं उतरलो मी, त्यानं त्याला विचारलं कहा से हो आप? ते सांगायला लागला मी झारखंडमधनं आलो आहे. मी विचार केला साला धंदा कुठं आहे? कोकणात. ही लोकं आलेत कुठून? झारखंडमधून. आपला मराठी माणूस कुठे आहे? भांडी घासा इकडं. आपला मराठी माणूस कुठे आहे? मुंबईला इकडं. गाव सोडून मुंबईला. गावात राहिलं तर पोरगी दे ना. ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता हे काय नाही आहे. धंदात नाही मराठी माणूस आणि पैसा कमी आहे म्हणून आपण मागे नाही आहोत. आपली मूळ कारणं ही आहेत. इथून शोध घ्या. इथून घरातून आपल्या काय चाललं आहे, आपल्या गावातून तुमची विचारसरणी, तुमच्या समाजाची. 4-5 गुजराती 10 जण बसले की ते पुढच्या आठवड्यात कसा बिझनेस करायचा, 4 रुपये कसे आणायचे ते बघतात. या आपली बांडगुळं बसलीत ना कुठं मिटिंगला, नाही तर कशाला या गावांकडच्या, तर ह्यांचे विषय बघा काय असतात. देवाला काय झालं, कमी पडलं, गावात हे झालं, त्याच्या नळाला पाणी येईना, त्याच्या बांधावनं भांडणं, यांची हे असली धंदे. म्हणून हे सगळे उराव चढले तुमच्या येऊन. गगनचुंबी इमारतींमध्ये यांनी राहायचं आणि चाळीतल्या संडासातनी तुम्ही बादल्या घेऊन लाईन लावायची. ही चित्र, या सगळ्या गोष्टी कशामुळे आल्या? कारण आपण आपली सामाजिक वैचारिकता आपण कधी बदलली नाही, कधीच बदलली नाही. राजकारण्यांनी फक्त मराठी केलं. अरे पण त्याच्या मराठीतला हे तर सांग, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. नुसतं उकसवून काय करतो मराठी. आज SRA सारख्या गोष्टी ज्या आहेत, झोपडपट्टी धारकांना बिल्डिंगमध्ये फ्लॅट देतात, तिथे आज 20 ते 25% बाहेरची लोक येऊन घुसलेत. हे कोण घुसवत आहे? इथले राजकारणी, इथले स्थानिक राजकारणी. आज या मुंबईमधले खासदार, आमदार घ्या, किती आहेत मराठी, किती आहेत? मी 10 वेळा व्हिडिओ बनवून सांगितलं की बाबांनो, जिथं मराठीचा विषय येईल तिथं आपल्याच लोकांना आपल्याच चेहऱ्यांना मत द्या. मी त्यावेळेला या मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला आणि आमदारकीच्या पण सांगितलं की मुंबईमध्ये काही असो, ते BJPचा मी माणूस असो, नाही तर मला हिंदुत्वाचा मी माणूस असो, मुंबईत साल्यानं उभं करायचं नाही या बाहेरच्यांना. इथं मराठीच माणूस हवा. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. किती जागा होईल मराठी माणूस, किती जागा होईल? आम्ही मतं देऊन टाकतो. नगरसेवक एकजण कुठला गुजराती मारवाडी होतो, आला तर आला, गेला तर गेला, मेला ती जायला, आपल्याला काय घेणं देणं. दमदाटी, आरे रावी वाढायला लागली यांची. आज मराठी माणसात फार लोकांमध्ये हिंमत नाही आहे मुंबई सारख्यांमध्ये करोड रुपयाची घरं घ्यायची. मग आम्ही कुठं? आम्ही बाहेर फेकले जाणार. 20 लाखात 25 लाखात बाहेर फेकले जाणार. आमच्या हे प्रॉपर्ट्यांचा वाद, आमच्यामध्ये गावकी भावकींचा वाद, आम्ही त्याच्यातच मेलो. अर्धे त्याच्यातच मेलो. जातीत भांडत बसलो. जातीत तुझी कुठली जात, ह्याची कुठली जात, मग ह्या जातीचा नेता, त्या जातीचा नेता. नाही, आम्ही कुठे एक आहोतो? आमच्यात दम आहे का तेवढा एक होण्याचा? आणि होऊन दाखवा तुम्ही एक या बाकीच्या कम्युनिटींसारखं. जे बाकीचे जे गुजराती मारवाडी हे एक होतात ना, तुम्ही दाखवा फक्त होऊन. हे बाहेर ना आले, त्यांचे नेते इथं येऊन यांच्या जीवावर मोठे झाले. तुमच्या एखाद्या साला नेत्यात दम असेल ना, कुठल्याही नेत्यात दम असेल, ज्यानं उत्तर प्रदेश नाही तर बिहारमध्ये नाही तर कुठल्याही बाहेरच्या राज्यात जाऊन स्वतःची ताकद आजमावून दाखवावी. चला मानेल ते हरेन मी. एक नेता दाखवा असा. उत्तर प्रदेश मग बाहेर न आलेले नेते इथं मोठे झाले. त्यांच्या याच्या जीवावरती तुमचे मोठे होतील का? नाही होणार. का? कम्युनिटी लागते, ताकद लागते समाजाची. असं समजू नका की बाहेर मराठी माणसं नाही आहेत. असं समजू नका की महाराष्ट्राच्या बाहेर मराठी माणसं गेली नाही आहेत. अनेक जण आहेत, पण आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही, आपण त्याकडे जास्त पाहत नाही. पण ही लोकं पाहतात. त्या माणसानं जे स्टेटमेंट केलं ना, घाटकोपरची भाषा गुजराती, का केलं? त्याला माहिती आहे इथं 70, 75, 80% लोक राहणारी गुजराती आहेत. फरक नाही पडत त्याला कोण काय बोलतं आणि काय नाही करतात. देवेंद्र फडणवीस काय बोलतात? देवेंद्र फडणवीस माईकवर येऊन बोलतात, मागं त्यांचं जय महाराष्ट्र असतं. जय महाराष्ट्र. हिंदुत्वासाठी राज्यातल्या सरकारामध्ये, देशाच्या सरकारामध्ये इथले मोठे प्रादेशिक पक्ष नव्हे, मोठे राष्ट्रीय दर्जाचे पक्ष आम्ही मानू शकतो.
पण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक निवडणुका जेव्हा असतात तेव्हा आपले प्रादेशिक पक्षच असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सगळी दक्षिणेतली राज्य, दक्षिणेतले पक्ष. जाऊन बघा कधी कसे आहेत ते. त्यांना नाही फरक पडत वरती कोण BJP येते का काँग्रेस येते की काय येते. आम्ही आमची माणसं आम्ही मोठं होणार, आमच्या लोकांना मोठं करणार. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. अनेक उदाहरणं आहेत बोलण्यासारखे. हे मराठी करणारी ही पोरं आहेत ना आपली, हे आणि हे अर्धे कोण पक्ष आहे तिकडचे मराठीचा पुळका करणारे. आणि काही केलं नाही रे 20-25 वर्षात. आणि केलं असेल तरी त्याचा इफेक्ट किती खाली झाला तो महत्त्वाचा आहे. यांना समजलंच नाही काय करायचं आणि काय नाही. नस कुठली दाबायची हे समजलं नाही. म्हणून हे वरचढ येऊन ठरले. आज म्हणतात ना बीजेपीने मुंबई विकली. अरे साल्यानो अर्धी तर आपलीच लोक मतदान करणारी आहेत. त्यांनी थोडी विकायला कागदपत्र घेऊन आलेत रजिस्ट्रेशन करायला. तुम्हीच दिलं की नेऊन त्यांच्या घशात. पण काय उपयोग काय झाला. हुतात्म्यांनी आपल्या जे काही प्राण दिले मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून, कशाचा उपयोग झाला काय झाला. बाळासाहेबांनी जी काही ती SRAची योजना काढली, काय ती जात वाटोळं होऊन चाललंय. वाटोळं. तुम्हाला माहीत नसेल याच्यातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे हा. जिथंही परप्रांतीय बहुल भाग आहे तिथं हे बिल्डर घुसवत आहेत आणि त्यांना पहिले घरं देतात. मराठी माणूस मेला ती जायला, त्याला काय घेणं न देणं. ते पण त्याला रूम भेटली की ते ऐकतंय लगेच 5 वर्षात आणि जाते निघून कुठेच्या कुठं. ते नाही ठेवत नाही, ते राखून नाही ठेवू शकत. आपण राखू शकत नाही. आम्ही राखू शकत नाही आमच्या बापजाद्यांच्या जमिनी जागा. म्हणून साले आम्ही माती खाणार येणाऱ्या काळामध्ये. माती खाणार आम्ही. आम्हाला पैसा, आम्हाला दिसणं समाजातलं, आम्हाला भावकीत गावकीत वावरणं. जसं काय ज्याला हा मंत्री आहे कुठला, गळ्यात सोन्याच्या चैनी. आम्ही प्रॅक्टिकली जीवन जगतच नाही. फार कमी लोक आहेत, फार कमी. ज्याला असं वाटतं हा बाबा चल आपली गाडी, आपल्या जर मारुती सुझुकीच्या वॅगनरनं आपलं काम भागतंय ना, चल तेवढीच घेऊया. नाही, तो म्हणेल ज्याला त्या बाजूच्या गावातल्या काकाच्या आत्याच्या मामाच्या मुलानं फॉर्च्युनर घेतले, मी काही झालं कर्ज करीन, रूम विकीन, काही करीन, पण त्याचा मात जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. याच्या छोट्या मोठ्या शुल्लक गोष्टी आहेत ना, जरा विचार करा. कधीतरी विचार करा संध्याकाळची झोपताना तासभर की आपण कशात मागे आहोत. आपण मराठी म्हणून कशात मागे आहोत. नुसतं भाषेची सक्ती करणं याचा अर्थ आपण मराठी भाषा वाढवतोय असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्या भाषेविषयी दुसऱ्याला आपण द्वेष जास्त त्याच्या मनामध्ये वाढवतोय. भाषेची प्रगल्भता कधी वाढते, जेव्हा त्या भाषेची आपुलकी दुसऱ्या भाषेतल्या लोकाला देखील वाटू लागते. हे लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज मराठी भाषा ही बाकीच्या इतर भाषांचा किती राग करते, फार क्वचित. पण बाहेरची लोक मराठी भाषेचा किती राग करतात तुम्हाला वारंवार हे दिसत असेल. आणि त्याचं कारण म्हणजे आपण त्याला प्रेमाने न सांगणं. हेच कारण आहे. एखाद्या भैयाला तुम्ही कानाखाली पेटवाल, त्याला काय घेणं न देणं. तुम्ही आपल्यातली मराठी माणसं बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन किती भाषा शिकली. भाषा नुसती बोलण्यावरच टिकत नाही. भाषा प्रत्येक गोष्टीत असते. व्यवहारांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, प्रत्येक ठिकाणी. एखाद्या दक्षिण मुंबईतलं एखादं मराठी हॉटेलचं नाव असेल ना, तर ती तुमची भाषा टिकली. ती तुमची भाषा लोकांना कळली की हां हे मराठी दुकान आहे, हे मराठी हॉटेल आहे, इथे मराठीच असतं. या सगळ्या गोष्टींचा बारीक पुरेपूर विचाराने अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय आपली मराठी टिकणार नाही. आणि त्याशिवाय ही मुंबई मराठी म्हणून असे राहणार नाही. कारण फार क्वचित वेळातच ही मुंबई हातातून जायला लागले किंवा जाईल. क्वचित वेळ म्हणतोय मी. क्वचित वेळ म्हणजे 10-15 वर्षाचा मी वेळ म्हणतोय, 15-20 वर्षाचा. त्याच्यानंतर चित्र मुंबईतलं फार वेगळं असेल, एवढं फक्त लक्षात ठेवा. या येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, मी कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही, पण प्रादेशिक पक्ष जे आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत, जे उदय झालेलं आहे, हे पक्ष सत्तेमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढंच मला फक्त वाटतं.